UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। चीनमध्ये कोरोनासारख्या नवीन HMPV व्हायरसचा धुमाकूळ, भारत सतर्क, परिस्थितीवर बारकाईनं लक्ष। चीनमधल्या रुग्णांमध्ये लहान मुलं, वृद्धांची संख्या जास्त। छगन भुजबळांचा नायगावात मुख्यमंत्री फडणवीसांसोबत एकाच गाडीतून प्रवास। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात दोघे एकत्र। भाषणामध्ये भुजबळ आणि फडणवीसांकडून एकमेकांचं कौतुक। चाकणमध्ये शरद पवार आणि छगन भुजबळांची माजी आमदाराच्या घरी एकत्र चर्चा। ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यामध्ये दोघांचा एकत्र प्रवास। शरद पवारांचा संदेश छगन भुजबळांनी गुपचूप वाचला। पाणी डोक्यावरून गेल्यावर आवाज उठवावा लागतो। चाकणमधील कार्यक्रमात भुजबळांचं सूचक वक्तव्य। दोघांना महाराष्ट्राच्या हितासाठी काहीतरी निर्णय घ्यायचा असेल। पवार भुजबळ भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। भुजबळांसोबत आमचं कौटुंबिक नातं, सुळेंचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाड यांच्या घरावर गोपनीय पोलिसांची नजर। पत्रकार परिषद सुरू असताना पोलिसांनी घरामध्ये शिरून शूटिंग केल्याचा आरोप। नेत्यांवर लक्ष ठेवण्यापेक्षा कराडसारख्या आरोपींवर लक्ष ठेवा, आव्हाड संतापले। बीड हत्या प्रकरणामध्ये फरार आरोपींना मदत करणारे 3 संशयित ताब्यात। धारूरच्या कासारीमधून डॉक्टर संभाजी वायबसे यांच्यासह दोघे ताब्यात। एसआयटी प्रमुख बशवराज तेली यांच्याकडून तिघांची कसून चौकशी सुरू, सूत्रांची माहिती। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मराठवाड्यातील आमदारांची अजित पवारांकडे मागणी। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार आग्रही, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष। धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितल्याबद्दल अजितदादांच्या आमदारांचं अभिनंदन। ही कौतुकास्पद बाब, अशी माणसं राजकारणामध्ये हवीत, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंचा राजीनामा 100% झालाच पाहिजे। काँग्रेसच्या काळामध्ये जेव्हा राजीनामे मागितले जायचे त्यावेळी नैतिकता स्वीकारून आम्ही राजीनामे देत होतो। खासदार प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल। अजित पवारांना अडकवण्याचा वाल्मिक कराडचा प्लॅन असावा। कराड पोलीस स्टेशनला आलेल्या गाडीवरून खासदार बजरंग सोनवणेंचा निशाणा। गाडी मालक आरोपींना मदत करत असल्याचा देखील आरोप। खंडणीतील 50 लाख घेतले, उरलेले 1.5 कोटी घेण्यासाठी आकानं माणसं पाठवली। आमदार सुरेश धस यांच्या दाव्यानं खळबळ। वाल्मिक कराडला केस कोर्टाचा दणका। कोठडीमध्ये 24 तास मदतनीस देण्याची मागणी फेटाळली। आपल्याला स्लीप ॲपनिया असल्याचं सांगत खासगी व्यक्तीकडून वैद्यकीय सुविधा पुरवण्याची कराडची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तपास कामाला गती। पत्नी अश्विनी देशमुखांसोबतच्या चर्चेनंतर बंधू धनंजय देशमुखांसोबत सीआयडी आणि एसआयटीची चर्चा, माहिती अद्याप अस्पष्ट। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। सोळंकेंच्या माध्यमातून 3 तालुक्यातून मदत फेरीद्वारे देशमुख कुटुंबियांना 44,13,000चा निधी। अजित पवारांना पुण्यासह बीडचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता। बीडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे, आता अजितदादांनी निर्णय घ्यावा, बावनकुळेंचं वक्तव्य। बच्चू कडूंचा दिव्यांग कल्याण विभाग अध्यक्षपदाचा राजीनामा। दिव्यांग विकासासाठी काम होत नसल्यानं नाराजी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा सोपवला। सुरक्षा काढून टाकण्याची विनंती। राजन साळवी ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चा। माझ्यावर अन्याय झाल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं। योग्य वेळी योग्य निर्णय घेणार। राजापुरातील संवाद मेळाव्यात साळवींचं सूचक वक्तव्य। सत्कारावेळी छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घालण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नम्रपणे नकार। फडणवीसांनी जिरेटोपाला नमन करत परत केला। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।